मिसळ बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 वाटी मटकी उकडून घेणार आहे हळद टाकून। तर या ठिकाणी मी मसाल्यासाठी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे, तर हे भाजून घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो आणि लसूण हे तिन्ही भाजून घेणार आहे। तर हे भाजून झाल्यानंतर याची मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहे। तर आपली पेस्ट रेडी आहे। तर रश्श्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घातले, जिरे घातलेले आहेत, वाटलेला मसाला घातला आहे। यामध्येच मी धने पावडर, कांदा लसूण मसाला व लाल मिरची पावडर घातली आहे। तर हा मसाला गरम पाणी घालून तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहे। यानंतर मी शिजवलेली मटकी आणि गरम पाणी घातलं आहे, जेवढं हवं असेल तेवढं। चवीनुसार मीठ घालायचं आहे। रस्स्याला उकळी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घालायची आहे। तर आपला रस्सा रेडी आहे। तर या पद्धतीने झटपट होणारी मिसळ नक्की ट्राय करून बघा।